शिवसेना आणि युवा सेनेतर्फे रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला। दिव्यांग बहिणींसोबत युवा सेनेकडून रक्षाबंधन साजरा करण्यात आलं। भाऊ आणि बहिणीचं पवित्र नातं हे सण साजरा करणे म्हणजे रक्षाबंधन। या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते। आयुष्यभर माझं संरक्षण बनून तुम्हाला मदत कर अशी मागणी यात घातली जाते। राखीच्या प्रत्येक गाठीचं महत्त्व हे फार वेगवेगळे आहे। असाच रक्षाबंधन हा सण शिवसेना युवा सेनातर्फे दिव्यांग बहिणींसोबत अनोख्या पद्धतीनं आज साजरा करण्यात आलाय। बहिणीच्या हातून युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राखी बांधत आम्ही आयुष्यभर तुमचं संरक्षण करू असे आश्वासन देखील दिलेत। यावेळी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या दिव्यांग बहिणींना शुभेच्छा दिल्या। त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। रक्षाबंधन हा सण म्हणजे बहीण भावांसाठी विशेष सण मानला जातो आणि बहीण भावांचं प्रेमाचं प्रतीक म्हणजेच रक्षाबंधन। या निमित्ताने जर विचार केला तर आपण आहोत मनोबल या ठिकाणी, आणि मनोबल या ठिकाणी बघितलं तर शिवसेना शिंदे गट असेल, शिवसेना युवा सेना असेल, या ठिकाणी दिव्यांग बहिणींच्या माध्यमातून आपल्या हातावरती राखी बांधत असतानाचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। म्हणजे मी असं कधीच अनुभवलेलं नाहीये, फर्स्ट टाइम आहे। आणि ते आपले माननीय उपमुख्यमंत्री यांच्याकडून लाडकी बहीण योजनेअंतर्गत किंवा तुम्ही असे आलात आणि आमच्या बरोबर रक्षाबंधन हा सण साजरी केलात, खरंच खूप अनोखा आहे आणि स्मरणात राहणारा। दादा 3 वर्ष झालीत मनोबलमध्ये आहे आणि 3 वर्षातनं प्रत्येक वर्षी इथेच सेलिब्रेट होतो हा फेस्टिवल। घरी जायला मिळत नाही आणि इथल्या भावांना तर आम्ही राख्या बांधतोच, पण हा जो इनिशिएटिव्ह आज राबवलाय ना, तर खूप म्हणजे असं भरून येतंय आम्हाला, म्हणजे शब्दात पण व्यक्त होऊ शकत नाही। रक्षाबंधन हा पवित्र सण आम्ही अनोख्या पद्धतीने म्हणजे आमचे जे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्यासोबत या कार्यक्रमाला आमचे जिल्हा प्रमुख, शिवसेनेचे आमच्या उपनेत्या, संघटक या सर्वांच्या सहकार्याने आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन हा इथं कार्यक्रम साजरा केला। ज्या माध्यमातून इथल्या अपंगत्व असलेल्या परंतु त्यांच्यामध्ये कलागुण एक एक्स्ट्रा असलेला, की त्यांना विविध क्षेत्रात एक एक गुण एक्स्ट्रा आहे, ज्या आपल्या सारख्याला जमू शकत नाही ती गोष्ट ते करू शकतात। हा अनुभव आज इथं आलेला आहे। आम्ही ऋणात राहू इच्छितो आणि त्यांच्या उत्तरदायी आम्ही ज्या काही तेव्हा हाक मारतील तेव्हा आम्ही उत्तरदायी येण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही करू। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।